वृषभ राशीसाठी हा सप्ताह मध्यम फळे देणारा असा जाणार आहे, कारण काही अचानकपणे आपल्या जीवनामध्ये अशा काही अप्रिय घटना घडतील। त्यामुळे सध्या तरी आपण खूपच सावधान राहण्याची शक्यता दिसत आहे किंवा तुम्हाला गरज आहे। कोणताही निर्णय घेताना अविचारीपणा करून चालणार नाही। प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आधी विचार करा आणि मगच निर्णय घ्या, नंतर पछतावून काहीही उपयोग होणार नाही। सध्या कोणत्याही कामासाठी आपल्याला सतत प्रवास करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण थोडेसे चिडचिडे राहाल, परंतु संयम हे आपल्यालाच बाळगावे लागणार आहे। जर आपण कोठे कर्ज घेतलेले असतील तर त्यामधील बोजा वाढण्याची शक्यता दिसत आहे, त्यामुळे तुमच्यावर आर्थिक ताण पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढेल। आपण ह्या सप्ताहामध्ये कसल्या तरी मानसिक ताणामध्ये राहाल आणि त्यामुळे आपली वैचारिक पातळी ही थोडीशी डगमगू शकते। आपण कोणत्याही गोष्टीचा अति ताण घ्याल आणि हे आपल्या स्वास्थ्यासाठी अजिबातच योग्य नाही। तरी विचार करा, आपल्या मित्राच्या संगतीचा तुम्ही अजून एकदा नीट विचार करा, कारण आपण कोणते मित्र करत आहोत या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। त्यांच्या वाईट संगतीमुळेच आपले नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे। चांगले आणि वाईट मित्र नेहमी ओळखायला शिका। आपण एखादे नवीन कार्य जर करणार असाल तर आपले गुप्त शत्रू आपल्याला त्रास देण्याची दाट शक्यता आहे। सोबतच कोणत्याच गोष्टीमध्ये उतावळपणा दाखवू नका, कारण याचे वाईटच परिणाम मिळतात। सप्ताहाच्या सुरुवातीलाच थोडेसे वाहन चालवण्यामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगा, नाहीतर अपघात होण्याची शक्यता आहे। आपल्या जोडीदारासोबत छोट्याशा कारणाने वाद निर्माण होईल आणि बघत बघत हा वाद वाढण्याची शक्यता दिसत आहे। म्हणूनच जमलं तर तुम्ही बोलून तुमच्या जोडीदारासोबत असलेला हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर हा आठवडा असाच फुगून रुसून जाणार आहे। हे नको असेल तर तुम्ही पुढाकार घेऊन जे काही आहे ते बोलून मिटवा आणि पहिल्या प्रमाणे तुमचं नातं पुन्हा प्रेमाने भरून टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करा। जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांनी एकमेकांशी गोडीने वागावे लागणार आहे, नाहीतर उगीचच तुमच्यामध्ये मतभेद होतील आणि तुमच्यामध्ये काही कारणाने एखाद्या गोष्टीमुळे अबोलापण निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे। जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांच्यासाठी थोडासा काळ प्रतिकूल प्रतीत होत आहे, म्हणजेच तुम्ही प्रयत्न करत आहात परंतु तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळण्याची शक्यता थोडीशी कमी दिसत आहेत। तरी हताश होऊ नका, निराश होऊ नका, प्रयत्न हे करतच राहा। आपले मन अप्रसन्न आणि अस्थिर राहणार आहे काही कारणामुळे आणि त्यामुळे तुमचे कोणत्याच कार्यामध्ये लक्ष लागणार नाही आणि याचा तुमच्या कुटुंबावर डायरेक्ट परिणाम होऊ शकतो। याची आपण प्रथम खबरदारी घ्यायला हवी। व्यावसायिक वर्गाला या सप्ताहामध्ये पाहिजे तसे आर्थिक लाभ मिळणार नाही, उलट नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे। तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्याविषयी कोणत्याच प्रकारचे गैरसमज पसरणार नाहीत याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे, खबरदारी घेतली पाहिजे, कारण आपले हितशत्रू नक्कीच असा प्रयत्न करतील आणि त्यामुळे तुमचं जे काही प्रेस्टीज आहे, तुमचं जे काही एक मार्केटमध्ये तुमचं स्थान आहे त्याच्यावर काही कारणामुळे तुमचं जे स्थान आहे ते डगमगण्याची शक्यता दिसत आहे। त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये खबरदारी घ्या, सावधानता बाळगा। नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता दिसत आहे। सोबतच आपण नोकरी बदलण्याचा पण विचारात पडाल, परंतु तुम्हाला पाहिजे तसे परिणाम मिळणार नाहीत। तरुण वर्गाला एखादी नवीन संधी मिळेल स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी, परंतु आधी तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करा, परिणामांचा विचार करा आणि मगच काय तो निर्णय तुम्ही घ्या। महिला वर्गाला त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण जुने काही आजार तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे। सोबतच जर कोठे प्रवासाला जाण्याच्या तुम्ही विचारात असाल तर सांभाळून जा, कारण आरोग्य जपा, आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक बाबींमध्ये थोडेसे तुम्ही सावध राहिले पाहिजे, कारण इथेही धनहानी होण्याची शक्यता दिसत आहे। विद्यार्थी वर्गाला मात्र हा काळ थोडासा प्रतिकूल आहे। सध्या आपले मानसिक स्थैर्य बिघडण्याची शक्यता दिसत आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या डायरेक्ट अभ्यासावर होईल, तर तुम्ही यावर उपाय शोधा। मनासारखे तुमचे कोणतेच कार्य घडणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला चिडचिडही होऊ शकते। या सगळ्यांचा उपाय म्हणजे तुम्ही मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा, एकाग्रता वाढवा, जमलं तर मेडिटेशन करा, चिंतन करा, मनन करा। उगीचच क्रोधमध्ये तुम्हाला काहीही मिळणार नाही, प्राप्त होणार नाही। स्पर्धा परीक्षेची जी कोणी तयारी करत असतील तर त्यांना काही अप्रिय घटनांचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे आपण मेंटली थोडेसे डिस्टर्ब व्हाल आणि याचा परिणाम साहजिकच तुमच्या अभ्यासावर तर होणारच आहे। तरी थोडी तुम्ही इथेही काळजी घेण्याचा प्रयत्न करा।
ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला ह्या सप्ताहामध्ये आरोग्यविषयक काही चिंता त्रास देतील। विशेष करून तुम्हाला उष्णतेचा त्रास होण्याची शक्यता आहे, तरी तुम्ही यावर उपाय शोधा। जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा। प्रकृती थोडीशी अस्थिर राहील आणि सोबतच मानसिक स्वास्थ्यही तुमचे चांगले राहणार नाही आणि त्यामुळे जर जमलं तर तुम्हीही मेडिटेशनची मदत घ्या, तुम्हाला एकदम सकारात्मक परिणाम मिळतील। सोबतच तुम्ही जर एखादा तुमच्या डोक्यामध्ये काही प्लॅन असतील, नवीन काहीतरी करण्याचा जर तुम्ही विचारामध्ये असाल तर तुम्ही नक्कीच करू शकता। तेवढंच तुमचं मन गुंतून राहील। एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्या राशीसाठी थोडासा प्रतिकूल दिसत आहे, तर ही वेळ ही निघून जाणार आहे। फक्त शांत आणि संयमाने कोणतेही कार्य करण्याचा प्रयत्न करा। प्रत्येक संकटाचा सामना करा, अडचणींवर मात करा आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करा। धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राइब करा। धन्यवाद।